अंजली दमानिया यांनी झी24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीमध्ये पुणे जमीन गैरव्यवहार प्रकरणावरून इशारा दिला होता। झी24 तासने हे प्रकरण देशाच्या समोर आणल्यानंतर चांगलंच राजकारण तापलं। आता या प्रकरणामध्ये अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार यांचा कसा संबंध आहे याचे पुरावे देणार असल्याचा इशारा देखील अंजली दमानिया यांनी दिलेला आहे। पाहूयात या संदर्भातला हा विशेष रिपोर्ट। का पार्थ पवारला त्याच्यात FIR मध्ये त्याचं नाव आलं पाहिजे हेच नाही तर त्या सगळ्या त्याचं जे पूर्णच्या पूर्ण फ्लो ऑफ इव्हेंट्स आहे तो पूर्ण सांगणार आहे। हे बघा, ही लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाही प्रत्येकाला काय काय बोलायचं तो त्यांचा अधिकार आहे। आणि मला असं वाटतं हे सगळे जे प्रश्न किंवा असे आहेत हे तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विचारले पाहिजेत। पुणे गैरव्यवहार प्रकरणाची बातमी झी24 तासनं ब्रेक केल्यानंतर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया आक्रमक झाल्या। या जमीन गैरव्यवहार प्रकरणात अंजली दमानिया यांनी कोर्टाचं दार ठोठावण्याचा इशारा दिलाय। झी24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीमध्ये या प्रकरणाबाबत त्यांनी आपली रोखठोक भूमिका मांडली आहे। या प्रकरणात पार्थ पवारांचा कसा सहभाग आहे याचा पुरावा खरगे समितीला देणार असल्याचंही दमानिया यांनी म्हटलंय। तर या प्रकरणाचं वास्तव मुख्यमंत्र्यांना माहिती असून त्यांनाच प्रश्न विचारा असा टोला सुप्रिया सुळेंनी लगावलाय। पार्थ प्रकरणात मी पहिलं खरगे समिती समोर सोमवारी किंवा मंगळवारी अपियर होणार आहे आणि या सगळ्या गोष्टी कायदेशीर त्यांच्या पुढे मांडणार आहे। आणि का पार्थ पवारला त्याच्यात FIR मध्ये त्याचं नाव आलं पाहिजे हेच नाही तर त्या सगळ्या त्याचं जे पूर्णच्या पूर्ण फ्लो ऑफ इव्हेंट्स आहे तो पूर्ण सांगणार आहे। कॅन्सलेशन ऑफ डॉक्युमेंट्सवर मी त्यांना ते पूर्ण प्रेझेंट करणार आहे की कॅन्सलेशन हे करू शकत नाही आहेत। तुम्ही जर हे करण्याचा प्रयत्न केला तर आय विल ऑब्जेक्ट टू इट, मी इंटरव्हीन करून ते ऑब्जेक्ट करेन तर किंवा आय विल ड्रॅग यू टू कोर्ट की तुम्ही हे करून घेऊ शकत नाही म्हणून। तर या सगळ्या गोष्टी आता मला मांडायच्या जे मी मांडणार आहे। हे बघा, ही लोकशाही आहे, त्यामुळे लोकशाही प्रत्येकाला काय काय बोलायचं तो त्यांचा अधिकार आहे। आणि मला असं वाटतं हे सगळे जे प्रश्न किंवा असे आहेत हे तुम्ही माननीय मुख्यमंत्र्यांना विचारले पाहिजेत, कारण का माननीय मुख्यमंत्री या राज्याचे मुख्यमंत्री आहेत, सगळ्या उच्च पदावर आहेत। त्याच्यामुळे ही पारदर्शकता जी काय त्या सिस्टम्समध्ये लावतायत किंवा काय आरोप प्रत्यारोप होत आहेत याची उत्तरं मी नाही देऊ शकत। हे माननीय मुख्यमंत्र्यांनाच याचं वास्तव माहिती असेल तर त्यांनाच विचारायला लागेल। अंजली दमानिया यांनी झी24 तासच्या टू द पॉइंट मुलाखतीमधून पुण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांवर देखील गंभीर आरोप केलेत। या प्रकरणाची कल्पना जिल्हाधिकाऱ्यांना होती, त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात यावं अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली आहे। 16 जूनपासून ते एक पत्र लिहितात कलेक्टर SDO ना की याच्यावर तुम्ही चौकशी करा आणि आम्हाला अभिप्राय द्या। म्हणजे यांना माहिती नाही असं होऊ शकेल का? यांनी त्या SDOला पत्र पण दिलंय। मग तो SDO तहसीलदारला लिहितो आणि ते तहसीलदार कोण? आपले विद्वान येवले, त्यांच्याकडे ते पत्र येतं। येवले त्या दिवशी 14 जुलैला त्यांच्याकडे पत्र येतं, 14 जुलैला ते उत्तर देतात आणि सगळीकडे सगळ्या पत्रव्यवहारात जर बघितलं तात्काळ कारवाई, 24 तासात अभिप्राय, अमुक तमुक, हे आठवतं आपले सिंचन घोटाळ्यात खास बाब, तात्काळ, त्वरित असे सगळे शब्द तेव्हा पण खूप यायचे। तसे सगळे शब्द प्रत्येक डॉक्युमेंटवर आहेत आणि कलेक्टर जर म्हणून मी म्हणते इट वॉज अ रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ द कलेक्टर आणि त्यांनी ती केलेली नाही, त्यामुळे ही शुड बी सस्पेंडेड फर्स्ट। जरंडेश्वर प्रकरणात अंजली दमानिया यांनी ईडीवर गंभीर आरोप केले। ईडी ही तपास यंत्रणा लबाडासारखी वागत असल्याचा आरोप अंजली दमानिया यांनी केलाय। कोणतीही चौकशी समिती नेमल्यावर त्या चौकशा बंद केल्या जातात। चौकशी बंद करण्याचे अधिकार कोणत्याही सरकारला देऊ नये अशी मागणी आपण करणार असल्याचंही दमानिया यांनी सांगितलेलं आहे। सरकारकडनं पॉवर्स टू क्लोज दिस शुड बी विथड्रॉन। फडणवीस नाही, अमित शाह नाही, मोदी नाही, कोणालाही याच्यात पॉवर्स नाही पाहिजे की ही केस क्लोज करण्याचे। आणि दिस हॅज टू बी क्लोजली मॉनिटर्ड केस आणि ईडी इज द फर्स्ट पर्सन विच शुड बी टेकन टू टास्क। इतकी हंबग झाली आहे ईडी की आता हे जे मला दिसतंय हे ईडीला दिसत नाही आहे। ओमकारनी पैसे आणले ओव्हरनाईट दिसत नाही आहे, त्यांच्याकडे तर बँक स्टेटमेंट्स येतात, त्यांना हवं ते यंत्रणा वापरता येते आणि अशी चौकशा जर यांनी बंद केल्या तर काय बोलायचं। एक तर अंजलीताई ह्या एक ॲक्टिव्हिस्ट आहेत, त्यांनी अनेक गोष्टी महाराष्ट्रामध्ये खूप कष्ट करून आणि त्या अभ्यासपूर्वक आरोप वगैरे करत असतात आणि त्या कोर्टात वगैरे जातात, तो त्यांना अधिकार संविधानाने दिलेला आहे। हा पहिला भाग।
दुसरा ईडीचा भाग सांगते. ईडी बद्दल ती एक स्वायत्त संस्था अनेक वर्ष राहिलेली आहे, पण मी अनेक वेळा ह्याच्यावर बोललेले की एक अदृश्य शक्ती त्याच्या मागे आहे आणि अनेक वेळा कोर्टातून हा आरोप मी करत नाही आहे. प्लीज आय रिपीट मायसेल्फ की ईडीवर कोर्टाने ताशेरे ओढले. पार्थ पवारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी विरोधकांनी केली आहे. तर या प्रकरणात पार्थ पवार कसे सहभागी आहेत याचे पुरावे देणार असल्याचा थेट इशाराच अंजली दमानिया यांनी झी 24 तासच्या टू द पॉइंट मधून दिलाय. ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास.